सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा। मेरी धरती मुझसे पूछ रही कब मेरा कर्ज चुकाओगे, मेरा गंबर मुझसे पूछ रहा कब अपना फर्ज निभाओगे। मेरा वचन है भारत माँ को, तेरा शीश नहीं झुकने दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा। लक्षात ठेवा, कृषी सप्ताह निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बळीराजाकरिता कृषी विभाग महाराष्ट्र शासन घेऊन येत आहे जनजागृती अभियान। ऐका, लक्षात ठेवा आणि सर्वांना सांगा। कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या योजना तुमच्याकरिता राव। पंतप्रधान पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, मृद आरोग्य पत्रिका अभियान, जलयुक्त शिवार अभियान, मागील त्याला शेततळे योजना, त्याचप्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कडधान्य फळबाग लागवड योजना आणि कृषी यांत्रिकीकरण उपविभाग अभियान उप अभियान। लक्षात ठेवा, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, पिकावरील कीड संरक्षण व सल्ला प्रकल्प क्रॉपसॅप आणि त्याचप्रमाणे फलोत्पादन पिकावरील कीड संरक्षण व सल्ला प्रकल्प हॉर्सॅप, पारंपरिक कृषी विकास योजना, सेंद्रिय शेती यासारखी विविध योजना तुमच्याकरिता कृषी विभाग महाराष्ट्र शासन तर्फे। लक्षात ठेवा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना, प्रकल्प संचालक आत्मा जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने। लक्षात ठेवा, आपण ऐका, सर्वांना सांगा, कृषी सप्ताह दिनांक 1 जुलै ते 7 जुलै या निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा। लक्षात ठेवा, अधिक माहितीसाठी नजदीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा। थैथय नाचते ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो। मातीत मातीत ती पण चालते, ती पण चालते, ती पण चालते। मंडळी नमस्कार। आज 1 जुलै कृषी दिनाच्या आपणा सर्व शेतकरी बांधवांना लाख लाख शुभेच्छा। दिनांक 1 ते 7 जुलै या दरम्यान महाराष्ट्र शासन कृषी विभाग आपल्यासाठी घेऊन येत आहे कृषी सप्ताहानिमित्त जनजागृती अभियान। या अभियानाच्या निमित्तानं आपणास कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध महत्त्वाच्या योजनाच्या संदर्भात कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या योजना पुढील प्रमाणे: पंतप्रधान पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, मृदा आरोग्य पत्रिका अभियान,
जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य, फळबाग लागवड योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, पिकावरील कीड सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प क्रॉपसॅप, तसेच फलोत्पादन पिकावरील कीड सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प हॉटसॅप, पारंपरिक कृषी विकास योजना सेंद्रिय शेती आणि यासारख्या विविध योजना आपल्या सेवेसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जालना तसेच प्रकल्प संचालक आत्मा जालना यांच्यातर्फे लक्षात ठेवा, अधिक माहितीसाठी नजदीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. मंडळी नमस्कार. कृषी सप्ताह 1 ते 7 जुलै च्या निमित्ताने महाराष्ट्र शासन आपल्यासाठी घेऊन येत आहे जनजागृती अभियान. कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध महत्त्वाच्या योजना पुढील प्रमाणे: पंतप्रधान पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, मृदा आरोग्य पत्रिका अभियान, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य, फळबाग लागवड योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, पिकांवरील कीड सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प क्रॉपसॅप, फलोत्पादन पिकावरील कीड सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प हॉटसॅप, पारंपरिक कृषी विकास योजना सेंद्रिय शेती यांसारख्या विविध योजना कृषी विभागामार्फत राबविल्या जातात. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जालना व प्रकल्प संचालक आत्मा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती सप्ताहाच्या शेतकरी बांधवांना लाख लाख शुभेच्छा. लक्षात ठेवा, अधिक माहितीसाठी नजदीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजना योजनेची वैशिष्ट्ये: नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, कृषी क्षेत्रासाठी
पतपुरवठ्यात मध्ये सातत्य राखणे. कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळासाठी सुद्धा ही योजना खुली ठेवण्यात आलेली आहे. विमा संरक्षित रक्कम ही प्रत्येक पिकांच्या मंजूर कर्ज मर्यादे इतकी राहील. शेतकऱ्यांनी भरवण्याचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम 2%, रब्बी हंगाम 1.5% म्हणजे 1.5% व नगरी पिकांसाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. लक्षात ठेवा, अधिक माहितीसाठी नजदीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. निसर्ग राजा सांगते गुपित जपले रे कुणी माझ्या मनात लपले 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 रे निसर्ग राजा सांगते. लक्षात ठेवा, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम 2% व रब्बी हंगाम 1.5%, नगदी पिकांसाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. लक्षात ठेवा, अधिक माहितीसाठी नजदीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. पंतप्रधान कृषी सिंचन योजना प्रत्येक शेताला पाणी या ध्येयाच्या पूर्ततेसाठी यापूर्वीच्या सिंचनासंबंधीच्या सर्व योजना एका छताखाली आणून स्थानिक गरजेनुसार नाविन्यपूर्ण या माध्यमातून सदर योजना राबविण्यात येत आहे. उद्दिष्टे: सिंचन क्षेत्रातील गुंतवणुकीचे एकत्रीकरण, सिंचनाची उपलब्धता वाढविणे, पाण्याचा स्रोत, वितरण व वापर यांचा एकात्मिक विकास, पाण्याचा कार्यक्षम वापर, काटेकोर सिंचन व्यवस्थापन साधनांचा वापर वाढविणे, जलसंधारणाच्या माध्यमातून भूगर्भातील पाणी पातळीमध्ये वाढ करणे, पाणलोट क्षेत्र विकासातून कोरडवाहू क्षेत्राचा विकास, कृषी विस्तार आणि माहितीचा प्रसार, शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर, सिंचन क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीस प्रोत्साहन. लक्षात ठेवा, अधिक माहितीसाठी नजदीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा. मेरी धरती मुझसे पूछ रही कब मेरा कर्ज चुकाओगे, मेरा रंबर मुझसे पूछ रहा कब अपना फर्ज निभाओगे. मेरा वचन है भारत माँ को, तेरा शीश नहीं झुकने दूंगा. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा. कृषी विस्तारात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतकऱ्यांना कृषी विषयक योजनांची कृषी विषयक माहिती, नवीन तंत्रज्ञानाचा संशोधन व कृषी बाजार व्यवस्थेची माहिती मिळवण्यासाठी कृषी विस्तारात
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांमार्फत माहितीचे आदान प्रदान करण्यात येत आहे। त्यासाठी खालील सुविधांची निर्मिती व उपलब्धता करण्यात आली आहे। शेतकऱ्यांसाठी कृषी या विषयावर पूर्णपणे समर्पित असा डीडी किसान दूरदर्शन वाहिनी दिवसाच्या 24 तास कार्यरत करण्यात आली आहे। किसान पोर्टलवर नोंदणी करून शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर कृषी विषयक लघु संदेश प्राप्त करण्यासाठी एम किसान द्वारे SMS सुविधा उपलब्ध। शेतकऱ्यांच्या शेतमालाला वाजवी दर मिळण्यासाठी ई मार्केट प्लॅटफॉर्मची सुरुवात। किसान सुविधा पुसा कृषी व नाम AAM या मोबाईल ॲपचा विकास करून शेतकऱ्यांसाठी सदर ॲप मोफत उपलब्ध करून देऊन कृषी विषयक माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध केले आहे। शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शंका समाधान करण्यासाठी एकच टोल फ्री नंबर 1-800-180-1551। अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा। लक्षात ठेवा, अधिक माहितीसाठी नजदीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा। थैथय नाचते ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो। मातीत मातीत ती पण चालते, ती पण चालते, ती पण चालते। मृद आरोग्य पत्रिका अभियान ही योजना सन 2015-16 पासून राज्यात राबविण्यात येत असून सन 2016-17 अखेर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका पुरविण्यात येणार आहे। या जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून जमिनीचे रासायनिक गुणधर्म, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता इत्यादी बाबतची स्थिती शेतकऱ्यांना माहीत होणार आहे। उद्देश रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करून मृद तपासणीवर आधारित अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे, मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मूलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रिय खते, गांडूळ खत, निंबोळी किंवा सल्फर वेष्टित युरिया यांसारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणाऱ्या खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ करणे। जालना जिल्ह्याकरिता मृद आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत एकूण 68,000 मृद नमुने तपासणीचे उद्दिष्ट असून त्यापैकी 250 गावातील 23,000 मृद नमुने सन 2015-16 मध्ये तपासण्यात आलेले आहेत। तपासलेल्या नमुन्यांच्या अनुषंगाने संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना साधारणतः 85,000 जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आलेले आहे। उर्वरित मृद नमुने यावर्षी तपासण्यात येत असून शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप सुद्धा करण्यात येत आहे। आपल्या शेतजमिनीच्या मृद आरोग्य पत्रिकेनुसार शेतकऱ्यांनी विविध पिकांना खतांचा समतोल वापर केल्यास
खत वापरात बचत, पीक उत्पादनात वाढ व जमिनीचे आरोग्य टिकण्यास मदत होणार आहे. लक्षात ठेवा, अधिक माहितीसाठी नजदीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती ही योजना जालना जिल्ह्यात प्रकल्प संचालक आत्मा मार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील 8 तालुक्यात प्रत्येकी 50 एकर शेतकऱ्यांचे 3 समूह याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 24 समूह निवडून 1200 एकर क्षेत्र येत्या 3 वर्षात सेंद्रिय शेतीखाली आणण्यात येणार आहे. सेंद्रिय शेती योजना शेतकऱ्यांकडील शेत जमीनच्या खर्चाच्या परंपरागत तंत्रज्ञानास आधुनिकतेची जोड देऊन उत्पादन खर्च कमी करून निव्वळ आर्थिक उत्पन्न वाढविणे व ग्राहकास उच्च दर्जाचा उर्वरित अंशमुक्त शेतमाल उपलब्ध करून देऊन सेंद्रिय शेतमाल विक्री व्यवस्था बळकट करण्याचे उद्देश आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. लक्षात ठेवा, अधिक माहितीसाठी नजदीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. निसर्ग राजा सांगते गुपित जपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय 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 रे. निसर्ग राजा सांगते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य सन 2016-17 हे वर्ष जगभरात आंतरराष्ट्रीय कडधान्य पीक वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यातच कापूस व सोयाबीन पिकाच्या तुलनेत कडधान्य पिकाची दरवाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात कडधान्य पिकाची क्षेत्रवाढ करून नफा कमविण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. कडधान्य पीक लागवडीमुळे शेत जमिनीत पीक फेरपालट होऊन जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होते. ही कडधान्य पीक लागवडीची जमेची बाजू आहे. वरील मुद्दे लक्षात घेता जालना जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत 1000 हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाचे व 500 हेक्टर क्षेत्रावर मूग अथवा उडीद पिकाचे खालील बाबीवरील प्रात्यक्षिक आयोजित करण्यात येत आहे. तूर सोयाबीन, तूर मूग किंवा तूर उडीद या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे. तूर पिकाच्या वाढीच्या संवेदनशील कालावधीत संरक्षित ओलितासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे. तूर किंवा मूग सलग पेरणी क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित करून उत्पादित शेतमालास किमान 20% जास्त बाजारभाव मिळवून देणे. कापूस पिकात मूग अथवा उडीद या कमी कालावधीच्या कडधान्य आंतरपिकाची लागवड करून कडधान्य क्षेत्रवाढ करणे. वरील प्रमाणे विविध उपाययोजनांद्वारे जिल्ह्यातील कडधान्य पिकाचे सरासरी क्षेत्र 1 लाख हेक्टर वरून
2.25 लाख हेक्टर पर्यंत विस्तारित करण्याचे सन 2016-17 मध्ये प्रस्तावित आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना. सदर योजना काही विशिष्ट प्रवर्गातील वैयक्तिक लाभार्थ्यांच्या जमिनीवर सिंचन सुविधा पुरविणे, भूसुधारणेची कामे हाती घेणे, फळबाग लागवड, वृक्ष लागवड इत्यादी वैयक्तिक लाभाची कामे करण्यात येतात. फळबाग लागवड कामामुळे वैयक्तिक लाभार्थ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. सन 2016-17 करिता प्रति कृषी सहाय्यक 10 हेक्टर याप्रमाणे जालना जिल्ह्यात एकूण 3500 हेक्टर क्षेत्र लागवडीचे लक्ष्यांक प्रस्तावित आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट 1 कलम 1 मधील तरतुदीनुसार कृषी विभागामार्फत फळबाग लागवड कार्यक्रम खालील प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर हाती घेण्यास शासन मान्यता आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कृषी कर्जमाफी योजना 2008 नुसार लहान शेतकरी व सीमांत शेतकरी. जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्र शासनाचे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत टंचाईग्रस्त गावामध्ये विविध प्रकारच्या मृद व जलसंधारणाचे उपचार लोकसहभागातून अग्रक्रमाने सुरू करण्यात आले आहेत. विकेंद्रित पाणी साठे करण्यासाठी पुढील प्रमाणे मृद व जलसंधारणाचे विविध उपचार या योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहेत. साखळी सिमेंट नाला बांध, महात्मा फुले जलभूमी अभियान या अभियानांतर्गत लोकसहभागातून नैसर्गिक जलस्रोतातील गाळ काढणे तसेच कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्त करणे व त्यास दरवाजे लावणे इत्यादी कामे हाती घेऊन पाणीसाठा केला जातो. विहीर पुनर्भरण, विहिरीतील गाळ काढणे व विहीर पुनर्भरण, लहान लहान नदी नाले जोडणे, जुने नाले नद्यातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविणे, वेगवेगळ्या प्रकारच्या कॅनल्सची दुरुस्ती करणे, उपलब्ध पाणी साठ्याचा योग्य व काटकसरीने वापर करणे, पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत वेगवेगळे मृद व जलसंधारणाची कामे करणे. सदरील अभियानांतर्गत वरील प्रमाणे जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेऊन युद्ध पातळीवर अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदरील कामे पूर्ण करण्याकरता मृदसंधारण विभाग, डीपीडीसी, आमदार निधी, खासदार निधी, कॉर्पोरेट क्षेत्रातील CSR निधी व विविध संस्थांमार्फत मिळणारा निधी आणि लोकसहभाग यातून करण्यात येत आहे. लक्षात ठेवा, अधिक माहितीसाठी नजदीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. मेरे देश की धरती मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. मागील त्याला शेततळे योजना, लाभार्थी पात्रता, शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावावर कमीत कमी
0.60 हेक्टर जमीन असावी यास कमाल मर्यादा नाही. लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील, जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये साठवणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल. यापूर्वी अर्जदारांनी शेततळे, सामूहिक शेततळे या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा. लाभार्थींची निवड या कार्यक्रमाअंतर्गत प्राप्त अर्जातून लाभार्थ्यांची निवड खालील प्राथमिकतेनुसार करण्यात येते. दारिद्र्य रेषाखालील बीपीएल शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादीतून सूट देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात यावी. वरील एक व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादी अनुसार प्रथम अर्ज सादर करण्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे सदर योजनेअंतर्गत निवड करण्यात येते. शेतकऱ्यांसाठी विविध कृषी विषयक पुरस्कारांच्या योजना. कृषी संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था यांना दरवर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. राज्याची कृषी उत्पादकता आणि उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या आणि योगदान देणाऱ्या शेतकरी महिला तसेच संस्था यांचा समाजासमोर आदर्श निर्माण व्हावा व त्यायोगे इतर शेतकरी व संस्था यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी तसेच योगदान देणाऱ्या शेतकरी संस्था यांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहन देणे यासाठी सदर योजना राबविण्यात येते. काही महत्त्वाचे पुरस्कार पुढील प्रमाणे: डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार. लक्षात ठेवा, अधिक माहितीसाठी नजदीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. निसर्ग राजा सांगते गुपित जपलंय रे कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे. निसर्ग राजा सांगते. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाची उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणी परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने सन 2005 व 6 पासून शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना कार्यान्वित केली आहे. सन 2015-16 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. सन 2015 व 16 मध्ये सदर योजना नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पुणे या विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये. शेतकऱ्यांनी स्वतः किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने योजनेत पुन्हा स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. शासनाकडून सर्व खातेदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरण्यात येतो. यापूर्वी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणत्याही वेळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरवला असल्यास त्यांच्या योजनेशी काहीही संबंध राहणार नाही. या विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील. योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित केलेली प्रपत्रे कागदपत्रे वगळता अन्य कोणतीही कागदपत्रे शेतकऱ्यांनी वेगळ्याने सादर करण्याची आवश्यकता नाही. व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभ खालीलप्रमाणे राहतील. अपघाताची बाब नुकसान भरपाई. अपघाती मृत्यू रुपये 2 लाख. अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 अवयव निकामी होणे रुपये 2 लाख. अपघातामुळे 1 डोळा व 1 अवयव निकामी होणे रुपये 2 लाख. अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 अवयव निकामी होणे रुपये 1 लाख. कोरडवाहू शेती अभियान. कोरडवाहू शेतीची उत्पादकता व उत्पन्न वाढवून आर्थिक स्थैर्य मिळवून देणे. संरक्षित सिंचन सुविधांचा विकास करणे. सिंचन कार्यक्षमता वाढविणे. ठिबक व तुषार सिंचन यांचा वापर वाढविणे. कृषी यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे. कोरडवाहू शेती अभियान. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधील एक गाव निवडून त्या गावामध्ये कोरडवाहू तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे. ज्यायोगे कोरडवाहू शेतीची उत्पादकता व उत्पन्न वाढून आर्थिक स्थैर्य निर्माण होईल. संरक्षित सिंचन सुविधांचा विकास होईल. ठिबक व तुषार सिंचनाच्या सहाय्याने सिंचनाची कार्यक्षमता वाढविणे. कृषी यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे इत्यादी महत्त्वपूर्ण उद्देशांसह हे अभियान महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले आहे. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास. शेतकऱ्यांच्या उत्पादकतेमध्ये शाश्वत वाढ करून नवीन उपजीविकेच्या साधनांची उपलब्धता करणे व त्या आधारे त्यांचे जीवनमान उंचावणे. राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान. उद्देश शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे. कृषी उत्पादन प्रक्रियेत अद्ययावत यंत्रसामुग्रीचा प्रचार करणे. शेतकऱ्यांना अनुदानावर विविध अवजारांची उपलब्धता करून देणे. पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प क्रॉपसॅप. कीड रोगांचे सर्वेक्षण व व्यवस्थापन सल्ला पद्धती. शेतकऱ्यांमध्ये कीड रोगांबाबत जागरूकता निर्माण करणे. आपत्कालीन परिस्थितीत कीड रोगांचे व्यवस्थापन करणे. लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, कृषी सप्ताह दिनांक 1 जुलै ते 7 जुलै या निमित्त जनजागृती अभियान कृषी विभाग महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना, प्रकल्प संचालक आत्मा जालना आणि कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी सप्ताह निमित्त जनजागृती अभियान. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. लक्षात ठेवा अधिक माहितीसाठी नजदीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.